आज आपण शिकणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या किंवा डिव्हिजिबिलिटी टेस्ट. काय आहे हे डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला बघायचं आहे. ओके, चला सर्वांनी नाव टाकलं असेल तर ह्या विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे नेमकं काय, तर थोडक्यात हे तुम्हाला शॉर्टकट असतात. शॉर्टकट म्हणजे काय, तर यामध्ये तुम्हाला हे लक्षात येतं की उदाहरणं सोडवायची कशी. काय लक्षात येतं की कुठलंही उदाहरण सोडवायचं कसं, कुठल्याही संख्येला भाग द्यायचा असेल तर तो संक्षिप्त रूप किंवा तो भाग कशा पद्धतीने द्यायचा, त्याला म्हटलं तर विभाज्यतेच्या कसोट्या. आता ह्या विभाज्यतेच्या कसोट्या काय आहेत, तर पहिल्यांदी बघा 2 ची कसोटी आहे. ही कसोटी काय आहे ती समजून घ्या. तर यालाच आपण इंग्लिशमध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2 असं म्हणणार आहोत. मग आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2 म्हणजे काय, तर बघा कोणकोणत्या संख्येला 2 ने भाग जातो हे जर आपल्याला बघायचं असेल, तर कोणत्याही संख्येला 2 ने भाग जातोय की नाही हे जर बघायचं असेल तर त्या संख्येच्या बघा ही कसोटी काय सांगते, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 अशा संख्या असतात त्यांना 2 ने पूर्ण भाग जातो. Divisibility test of 2 if the number in its place have 0 to 468 then the number is divisible by 2. अशा प्रकारची ही कसोटी आहे. आणि आता बघा तुम्ही जर या ठिकाणी तुमच्या समोर काही नंबर्स आहे, काय नंबर आहे 42, 5268, 86, 2584 आणि 100. या नंबरचे युनिट प्लेस बघा बरं. या नंबरच्या युनिट प्लेसला तुम्हाला असं लक्षात येईल की या प्रत्येक नंबरच्या युनिट प्लेसला काय आहे, तर एक ठराविक नंबर तुम्हाला दिसत असेल, बरोबर नाही. या ठिकाणी बघा ह्या प्रत्येक नंबरच्या प्लेसच्या युनिट प्लेसला जे काय आहे नंबर जे आहेत या प्रत्येक नंबरच्या युनिट प्लेसला या ठिकाणी बघा इथे 2 आहे, इथे 8 आहे, इथे 6 आहे, या ठिकाणी 4 आहे आणि इथे 0 आहे. म्हणजे यापैकी कुठलाही नंबर जर युनिट प्लेसला असेल तर समजून घ्यायचं त्या नंबरला 2 ने आपण डिवाइड करू शकतो. आता लक्षात ठेवा कुठल्याही नंबरला 2 ने डिवाइड करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर बघा 42 डिवाइड बाय 2 करायचं असेल तर ते आपण अशा पद्धतीने करणार. मग आता तुम्ही म्हणणार सर आम्हाला तर हे काही जणांना येत नाही, मग आम्ही कसं करणार, तर तुम्ही सुद्धा तसंच करायचं. कसं आहे ते पण तुम्हाला समजून सांगतो बघा. जर सपोज 42 डिवाइड बाय 2 करायचं असेल तर आपण याला डिवाइड अशा पद्धतीने करणार आहोत की बघा 2 च्या टेबलमध्ये 2 1 नंबरला येतो म्हणून आपण खाली 2 लिहिणार आणि इथे 2 1 2 होतात आणि 2 2 4 होतात म्हणून आपण 4 वर एक काट मारणार म्हणजे अशी एक रेष ओढणार आणि इथे वरती फक्त क्वेश्चन म्हणजे भागाकार लिहिणार. त्यानंतर बघा 4 2 2 4 झाले, 4 मधून 4 गेले, रिमेन किती राहिलं 2. तर आपण करणार 2 1 2, जे आपला आन्सर काय असेल तर आन्सर येईल 21. आता बघा ज्यांना या पद्धतीने समजलं नसेल त्यांच्या हे लक्षात येईल की त्यांनी बघा इथे 42 ला पण डिवाइड करताना 2 ने तुम्ही काय केलं असतं 2 1 2, 4 मधून 2 मायनस केले, रिमेन राहिले 2 आणि वरतून इथे बघा कॅरी किती आलेला आहे तर 2 2 सॉरी 2 2 4 होतात. आपण काय करणार 2 2 4 करणार, 4 मधून 4 गेले, रिमेन राहिला 0, वरतून कॅरी 2 येणार. आता काय करायचं तर पुन्हा 2 1 2 घेणार आपण आणि पुन्हा 2 मधून 2 मायनस केला तर आन्सर येत आहे 0. आता ज्यावेळेस आपण हे सोडवतो त्यावेळेस बघा आपण ही जी काही क्रिया इथे करणार आहोत ही सर्व क्रिया आपल्याला कुठे करायची, मनामध्ये करायची आणि हा जो काही भागाकार आला आहे तोच फक्त इथे लिहायचा आहे, बाकी काही लिहायचं नाही. ओके, लक्षात घ्या. ज्यांना समजलं नव्हतं त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगतोय बघा. इथे नंबर होता 42, त्याला डिवाइड करायचं होतं आपल्याला 2 ने. कसं केलं तर 2 1 2, 2 2 4 आणि 2 1 2, बस एवढंच लिहायचं होतं, बाकी काही करायचं नाही. चला अजून एक उदाहरण घेऊ. सपोज तुम्हाला डिवाइड करायचं आहे 54 ला 2 ने, तर कशा पद्धतीने डिवाइड करणार, तर एकदम सोपं 2 1 2, त्यानंतर 2 2 4, रिमेन राहिला 1, 2 7 14, युअर आन्सर इज बिकम 27.
येतोय का लक्षात सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. कोणाला काही अडचण आहे? Yes, sir. Yes, sir. काय Understand. बोला काय 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 डिव्हिजिबिलिटी टेस्ट किती पर्यंत असतात सर? डिव्हिजिबिलिटी टेस्ट या असतात तुमच्या साधारणपणे 72 पर्यंत. डिव्हिजिबिलिटी टेस्ट नाहीये. आहे ना, सांगेल ना मी सगळं सांगेल तुम्हाला. शुभम घाई करू नको, थांब जरा, लक्ष द्या. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय करायचंय, आता ज्या टेस्ट मी तुम्हाला सांगतो आहे ते आधी समजून घ्या. एक एक सगळं समजून सांगतो मी तुम्हाला. ओके, बरं. तुम्हाला ही 2ची कसोटी कळाली का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, चला, sir. काय बघायचं आहे? Yes, sir. आता मला एक सांगा, मग हे उदाहरण आहे 625. या ठिकाणी या संख्येला 2 ने भाग जाईल का? नाही. 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 का? तर या युनिट प्लेसचं काय आहे? कारण की नाही येते लक्षात? मग आता बघा, सगळ्यात महत्वाचं, या नंबरच्या युनिट प्लेसला 5 आहे म्हणून हा डिवाइड होणार नाही. बघा, पुढचा नंबर आहे 38,920. हा नंबर डिवाइड एवढं बरोबर. बघा, म्हणजे तुमचा नंबर डिवाइड होतो कारण नंबरच्या युनिट प्लेसला काय आहे? 0 आहे. बरोबर आहे की नाही? चला, आता पुढे नंबर बघा, 68,326. हा नंबर डिवाइड होईल का नाही बघा. हा, आता पुढे बघा, तुम्हाला पुढची कसोटी आहे ती म्हणजे 3ची कसोटी. बघा बरं, लिहून घ्या सगळ्यांनी. हो, राईट करायचं आहे. काही न बोलता पटकन ही कसोटी लिहून घ्यायची आहे. ही कसोटी काय सांगते, कुठल्याही नंबरला जर तुम्हाला 3 ने भाग द्यायचा असेल तर काय करायचं, ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येला 3 ने भाग जातो. बघा, इंग्लिश मध्ये सांगतो, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3. इफ गिवन नंबर्स ऍडिशन इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. फॉर एक्झाम्पल, इथे बघा, एवढा मोठा नंबर दिला आहे, हा 3 ने डिवाइड होतो की नाही, कसं शोधणार? तर त्या नंबरची ऍडिशन करायची. बघा, या सर्व ऑल नंबरची जर तुम्ही ऍडिशन केली तर मला सांगा ऍडिशन किती येते बरं तुमची? तर बघा, ती ऍडिशन येईल 27. किती येते? तर 27 ऍडिशन होते बघा. 5 + 7 + 2 + 6 + 0 + 3 + 2 + 2. आन्सर येतं 27. आणि हा जो काही 27 आहे तो 3च्या टेबल मध्ये येतो म्हणून हा नंबर काय होणार? 3 ने डिवाइड होईल. लक्षात दिलेल्या संख्येला 27ला 3 ने भाग जातो म्हणून त्या संख्येला काय होईल? संपूर्ण संख्येला 3 ने भाग जाईल. अजून एक छोटं उदाहरण घेऊ आपण, तुम्हाला लक्ष दिलं असं. 327. बघा, समजा हे उदाहरण तुम्हाला दिलं तर आता मला सांगा, 327 3 ने डिवाइड होतो का नाही? कसं बघणार? तर या नंबरची ऍडिशन करा. 3 + 2 + 7. यांची ऍडिशन किती होते? 3 + 2 5, 5 + 7 12. बघा, हा जो काही 12 आहे हा 3च्या टेबल मध्ये येतो की नाही?
तर हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून हा संपूर्ण नंबर काय होईल, 3ने डिव्हिजिबल होईल, म्हणजे या संख्येला 3ने पूर्ण भाग जाईल. अजून एक उदाहरण देतो. उदाहरण बघा. बघा बरं, ही काही संख्या आहे, या संख्येला 3ने भाग जातो आहे का नाही? सगळ्यांनी जरा चेक करा, या संख्येला 3ने भाग जातो आहे का? काय करायचं आहे तुम्हाला, ही जी काही संख्या दिली आहे, या संख्येतील अंकांची बेरीज करा. 3 + 4 + 6 + 3 + 2 आणि जी काही तुमची ऍडिशन आलेली आहे, ती ऍडिशन किती आहे बरं? म्हणजे बेरीज केली तर ती बेरीज किती येते? तर बघा, या नंबरची ऍडिशन 3 + 4 7 7 + 6 13 13 + 3 16 16 + 2 18. बघा, नंबरची ऍडिशन होते 18. बघा, होते आहे का? सर्वांनी नीट व्यवस्थित चेक करा. मग हा जो काही 18 तुमची ऍडिशन झाली आहे, हा 18 तुमचा 3च्या टेबलमध्ये येतो का? करून बघा, याला 3ने डिवाइड करून बघा, किंवा 3च्या टेबलमध्ये हा नंबर येतो का? तर बघा, हा नंबर 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून हा संपूर्ण नंबर सुद्धा 3ने डिवाइड होईल. कळतंय का तुम्हाला काय केलंय मी ते? येस सर. Yes, sir. समजतंय. बघा, पुढे तुम्हाला उदाहरण आहे 5,63,262. हा नंबर 3ने डिवाइड होतो की नाही, हे तुम्हाला बघायचं आहे. हो, होतो. होतो? बघून घ्या. होतो सर. तिथे डिवाइड होतो. होतो. तुम्ही जर या नंबरची ऍडिशन केली, बघा, तुम्ही जर या नंबरला ऍडिशन घेतली तर त्या नंबरची, सर्व नंबरची ऍडिशन बघा किती येते. तर ही ऍडिशन आपण आधी करून बघूया. ही ऍडिशन येईल 5 + 6 11 11 + 3 14 14 + 2 16 16 + 6 22 22 + 2 आन्सर इज 24. मग मला सांगा, 24 आपला 3च्या टेबलमध्ये येतो की नाही? तर येतो, म्हणून आपला नंबर जो आहे काय होईल, 3ने डिवाइड होईल. मग आता तुम्हाला हे तर कळालं की नंबर 3ने डिवाइड होतो आहे किंवा नाही. मग डिवाइड कसं करणार? तर आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला काही नंबर दाखवतो. या ठिकाणी जर तुम्हाला असं उदाहरण आलं कधी 324 आणि खाली 3 असेल, तर आता या ठिकाणी बघा, हे दोघेही नंबर 3ने डिवाइड होतात, म्हणून आपण इथे काय घेणार? तर आपल्याला कसोटी काय दिली आहे? आपल्याला ही माहिती आहे की कसोटी आपली असे सांगते की नंबरच्या नंबरचे जे काही ऍडिशन आहे, त्या ऍडिशनला 3ने जर तो डिवाइड झाली तर ती ऍडिशन संपूर्ण नंबर 3ने डिवाइड होतो. मग बघा, इथे 3 पहिला न्यूमरेटर 3 + 2 + 4 या नंबरचे ऍडिशन करा, ती किती होते? 3 + 2 5 5 + 4 9 आहे ऍडिशन, बरोबर? 9 3ने डिवाइड होतो की नाही? 9 3ने डिवाइड होतो, म्हणून आपला नंबर काय होईल? 3ने डिवाइड, हा डिवाइड होईल. आणि 3 पण डिवाइड होतो, बरोबर की नाही? कारण दोघांची ऍडिशन, एकाची 9 आली, एकाची 3 आली, दोघेही नंबर 3ने डिवाइड होणारे आहेत, म्हणून आपण काय करणार आहोत? आपण याला 3ने डिवाइड करणार. कसं? बघा, 3 1 3 3 1 3. आता 2 डिवाइड होतो का? नाही, म्हणून आपण काय करणार? इथे 0 लिहिणार आणि डायरेक्ट 24 घेणार. माझा 3 8 24 होतील. तुमचा आन्सर येईल 108. बघा, मी नंबर्स मध्ये गॅप ठेवून लिहितो, त्याप्रमाणेच तुम्ही पण लिहायचं आहे.
कळतंय का सगळ्यांना? Yes, sir. Yes. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता तुम्हाला हे एक उदाहरण देतो, तुम्ही मला भागाकार सांगायचा आहे. चॅट बॉक्स नाही. चॅट बॉक्स मध्ये, तोंडी नाही, चॅट बॉक्स मध्ये सांगा. टाईप करा जरा चॅट बॉक्स मध्ये, बघू कोणाला येतंय कोणाला येत नाही. हा अबोली, तुला येत नाही ना? थांब जरा, तुला मी सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना आधी सगळ्यात महत्वाचं, मला आधी हे सांगा बरं, हा नंबर डिवाइड होतो किंवा नाही. हा नंबर 3 ने डिवाइड होतो का? 9831 9831 डिवाइड होतो की नाही, एवढंच सांगायचं फक्त मला. येस, बघा काही जण नो म्हणतायत, काही जण येस म्हणतायत. तुम्ही ऍडिशन करून बघितली का दिलेल्या नंबरची? या नंबरची ऍडिशन केली का? 9 + 8 + 3 + 1 किती होते ऍडिशन सांगा? 9 + 8 17, 17 + 3 20 आणि 20 + 1 आन्सर येईल 21. मला सांगा 21 3 च्या टेबल मध्ये येतो का? येतो. म्हणून आपला हा नंबर सुद्धा काय होणार? 3 ने डिवाइडच होईल. बरोबर की नाही? मग आता तुम्हाला 3 ने जर नंबरला डिवाइड करायचं आहे तर कसं डिवाइड करणार? तर बघा, 3 च्या टेबलमध्ये 3 1 नंबरला येतो म्हणून आपण इथे 1 राईट करणार. त्यानंतर 3 च्या टेबलमध्ये 9 किती नंबरला येतो? तर तो येतो 3 नंबरला, म्हणून इथे 3 राईट करा. त्यानंतर 3 2 चा किती होतात? 6 होतात, म्हणून आपण इथे 2 राईट करणार. आता 8 मधून 2 गेले म्हणजे रिमेन किती राहतो रे? तर तो राहतो 8 मधून 6 गेले, रिमेन राहिला 2. आता बघा, नंबर झालाय हा 23. बरोबर? 3 7 चा काय होणार? 21 होईल. रिमेन किती राहिला? रिमेन 2 राहिला. नंबर होईल 21. 3 7 चा 21. तो तुमचा आन्सर येईल 3277. येते का लक्षात सर्वांना? लिहून घ्या आधी सर्वांनी हे व्यवस्थित. येस. उत्तर येईल 3277. पुढे नंबर बघा 55,311. 55,311. सांगा नंबर डिवाइड होतो किंवा नाही, आधी एवढंच सांगा आणि मग भागाकार सांगायचा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. तुमचा नंबर काय होतोय? डिवाइड होतो आहे. बरोबर. आता भागाकार सगळ्यांनी, जो नंबर तुम्हाला दिलेला आहे 55,311, याला जर आपण 3 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल? डिवायडेशन सांगायचं. याला 3 ने डिवाइड केल्यानंतर उत्तर काय येतं बघा. सोहम पाटील, तू 15 आन्सर लिहिलंय. 15 कसं काय येईल तुझा आन्सर? विराज, मी यांची ऍडिशन नाही विचारलं, मी फक्त यांना काय विचारलं होतं तुम्हाला? डिवाइड केल्यानंतर तो नंबर 3 ने डिवाइड होतो का नाही, मग तुम्हाला तेव्हा करायची होती याची ऍडिशन. 5 + 5 10, 10 + 3 13, 13 + 1 आणि 1 याची ऍडिशन 15 होते. बरोबर. आता 15 ला आपण 3 ने डिवाइड करतो, 3 ने डिवाइड करून आपल्याला 3 पाहिजे 15 होतात, म्हणजे हा नंबर काय होईल? 3 ने डिवाइड होतो आहे. पण आता विचारलं काय तुम्हाला, या ठिकाणी या नंबरला जर डिवाइड केलं तर 3 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल?
बघा इथे 3 ने डिवाइड कराय 3 1 3 घ्या, इथे पुन्हा 3 1 3, पुन्हा इथे काय येणार रिमेंड राहिले 2, 3 8 24, रिमेंड राहिला 1. बघा 3 24 झाला, रिमेंड राहिला 1, 3 4 12 होतील, रिमेंड राहिला 1. त्यानंतर 3 5 15 आणि इथे पुन्हा सॉरी 3 5 नाही, 3 3 9, रिमेंड पुन्हा काय राहतो 2च राहतो. नंबर काय होईल 21. 3 21 होईल, 3 7 21. So 21 minus 21, answer is राईट डाऊन करा. नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्यासाठी. चला याला डिवाइड करायचं आहे 3 ने. हा नंबर 3 ने डिवाइड होतो. बघा डिवाइड होतो, मग डिवायडेशन केल्यानंतर भागाकार किती देतो ते पण सांगा. येस, चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल. दिसतंय ना व्यवस्थित? बघा सगळ्यांचं लिहून झालं का? पुढे बघा 4 ची कसोटी आहे. आपल्याला 4 ची कसोटी बघायची, ती लिहून घ्या आधी सगळ्यांनी. काय सांगते ही कसोटी? डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4. इफ गिवन नंबर लास्ट 2 digit is divisible by 4 or their double zero, then the number is divisible by 4. त्याची कसोटी असं सांगते की ज्या संख्येच्या शेवटी 3 किंवा 4 असतील, ज्या संख्येच्या शेवटी शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने भागला असेल किंवा तिथे डबल झिरो असेल, तर त्या संपूर्ण संख्या 4 ने पूर्ण भागला जातो. इफ गिवन नंबर लास्ट 2 digit is divisible by 4 or their double zero, then the number is divisible by which number? 4. मग आता या ठिकाणी बघा 8,32,000. चला बघा बरं, या ठिकाणी तुमच्या समोर काही नंबर असतील. इथं आहे 8,032, सॉरी 83,200. 83,200 जी काही संख्या आहे, या संख्येमध्ये 83,200 मध्ये शेवटी काय दिसतंय तुम्हाला? 2 झिरो दिसत आहेत, म्हणून हा नंबर काय होईल 3 ने सॉरी हा नंबर जो आहे तो 4 ने डिवाइड होईल. बरोबर, करून बघा नाही तर. उदाहरण जर तुम्ही सोडवलं तर बघा या ठिकाणी इथे 0 असल्यामुळे हा डिवाइड होईल. त्यानंतर या ठिकाणी युनिट प्लेसला डबल 8 आल्यामुळे हा नंबर सुद्धा काय होईल? हा नंबर सुद्धा 4 ने डिवाइड होईल. कारण का
4 ने डिवाइड होतो की नाही बघायचं असेल तर शेवटचे फक्त 2 अंक बघायचे. लिहून घ्या सगळ्यांनी. समजतंय ना? माईक अनम्यूट करून सांगा. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सर स्क्रीन नाही दिसत. सर स्क्रीन दिसत नाही. सर गणित सोडवायला. नो सर. सर आन्सर इज 280. सर आन्सर इज 280. या ठिकाणी बघा 8,32,000 जो आहे या नंबरला काय करायचं? सर तुम्ही एक 0 एक्स्ट्रा घेतला. सर तुम्ही एक 0 एक्स्ट्रा घेतला. चुकला. चला डिवाइड करून बघा होतोय का? यस सर होतंय. 280 आन्सर येते. 280 येते सर. सर येतंय 20,800 आन्सर आले माझं. नो सर 280 आन्सर येतंय. तुम्हाला 4 ने डिवाइड करायचंय तर काय करणार? 4 1 जा 4, 4 2 जा 8. 3 डिवाइड नाही होत. आपण 32 घेणार. 2 0 जा 0. सॉरी 4 0 जा 0. 4 सर तिथे 0 येईल ना. लक्ष द्या माझ्याकडे, मी काय सांगतो आहे. तुम्ही ज्यावेळेस डिवायडेशन करतात त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं बघा, काही जण अशी चूक करतात. समोर जे तुम्हाला दिसत असेल त्यांचं उत्तर 2,800 आलं असेल. हे काय करायचं ते आधी समजून घ्या. 4 जरा बघा, तुम्हाला मी करून दाखवतो काय करायचं आहे तुम्हाला. हा जो काही नंबर आहे या नंबरला 4 ने डिवाइड होतो की नाही करायचं असेल तर बघा 4 1 जा 4, 4 2 जा काय करणार आहोत आपण. तर तुम्हाला जो नंबर दिला होता 83,200 या संख्येला 4 ने भाग दोन्ही 4 1 4, 4 2 8. त्यानंतर इथे भाग जात नाही म्हणून आपण घेणार 0. मग आपण नंतर डायरेक्ट 32 घेणार, म्हणजे 4 8 32 आणि हे 2 0. आन्सर काय येईल? बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर या ठिकाणी या नंबरला तुम्ही 4 ने डिवाइड केलं तर 20,800 हे उत्तर तुमचं येतं. इथे नंबर आहे बघा 404. हा नंबर डिवाइड होतो 4 ने. तर बघा लास्ट 2 डिजिट काय आहे? 04. हा नंबर 4 ने डिवाइड होतो. त्यानंतर 2,89,076 हा नंबर 8 ने डिवाइड होतो का? बघा या ठिकाणी 404 आहे. हे दोघेही नंबर 4 ने युनिट प्लेसला बघा 04 आहे म्हणून या नंबर 4 ने डिवाइड होतो. त्यानंतर 976 4 ने 4 2 जा 8 रिमेन राहिला 1.
बघा, नंबर डिवाइड होतो आहे किंवा नाही एवढं जर तुम्हाला बघायचं असेल तर फक्त आणि फक्त लास्टचे 2 डिजिट बघायचे 4 ने डिवाइड करण्यासाठी. इथे काय आहे, तर इथे 04 आहे, इथे 76 आहे, इथे 50 आहे. तर बघा 04 डिवाइड होतो 4 ने, 76 सुद्धा डिवाइड होतो 4 ने, पण 50 डिवाइड होत नाही, म्हणून हा नंबर 4 ने डिवाइड होणार नाही. लक्षात ठेवा. इथे फक्त तुमचे दोनच नंबर, देर आर 2 नंबर आर डिवाइड. कुठले? फर्स्ट आणि सेकंड. थर्ड डिवाइड होणार नाही. का नाही होणार? कारण इथे 4 ने हा नंबर डिवाइड होत नाही 50. ओके, कळालं का सगळ्यांना? आता बघा, तुम्हाला जर समजा असा कुठला एखादा मोठा नंबर आला, समजा उदाहरण असं आलं की सांगा की 32,460 हा नंबर जो आहे हा 5 ने डिवाइड होतो का? सॉरी 4 ने डिवाइड होतो का? तर इथं काय करणार, तर इथे आपण डिवाइड करताना सगळ्यात महत्वाचं लास्टचे 2 डिजिट बघणार. किती आहे रे? 60. मग 60 4 ने डिवाइड होतो का? तर बघा 4 1 4 रिमेन राहिला 2 आणि 4 5 20 डिवाइड होतो. मग आपण काय करणार, आता हाच नंबर घेऊया 3 2 4 6 आणि 0. 2 ने डिवाइड केलं तर 2 1 2 2 1 सॉरी 4 ने डिवाइड करतोय आपण. 4 ने डिवाइड करायचं तर 4 1 4 4 8 32. रिमेन किती राहिला रे? काहीच नाही, म्हणजे 0 राहिला. आता 4 ने 4 डिवाइड होईल का? 4 1 4 होईल बघा. त्यानंतर पुन्हा 4 1 4 रिमेन राहिले 2 आणि 4 5 20 होईल. म्हणजे तुमचा आन्सर काय येईल? 8,150. बघा 8 4 32 रिमेन राहिला 0. 8 4 1 4 8 42 4 1 4 4 1 4 रिमेन राहिला 2 4 5 20. आता ही झाली असेल 4 ची टेस्ट. तर तुम्हाला घ्यायची आहे डिव्हिजन टेस्ट ऑफ 5. बघा, या नंबरच्या युनिट प्लेसला ज्या नंबरच्या शेवटी 0 असेल त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. इफ गिवन नंबर्स युनिट प्लेस हॅव 0 देन नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. फक्त 0 आणि 5 बघायचं शेवटी. ओके, इथे बघा तुम्हाला नंबर आहे समोर 58,395 किंवा ही जी संख्या आहे 37,25,480. हा नंबर सुद्धा काय होतो? 5 ने डिवाइड होतो. त्यानंतर 53,27,255 मध्ये 5 ची जी काय आहे बघा, या ठिकाणी नंबर जो आहे 98,305 5 ने डिवाइड होतो की नाही, कसं करणार? तर बघा, इथे तुम्हाला लक्षात येत असेल की नंबरच्या युनिट प्लेसला फक्त 5 किंवा 0 बघायचं आहे. 68,340 आहे युनिट प्लेसला. फाईव्ह आहे, म्हणून हा नंबर काय होणार? डिवाइड होईल 5 ने. ओके, 68,340 मध्ये 0 आहे म्हणून डिवाइड होईल, आणि इथे 35,495 मध्ये युनिट प्लेसला 5 आहे म्हणून सुद्धा 5 ने डिवाइड होईल. पुढे आहे 6 ची कसोटी. 6 ची कसोटी बघा काय आहे, ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भागतो त्या संख्येला 6 ने सुद्धा भाग जातो. कोणत्याही समसंख्येला 3 ने भागला तर 6 ने पण भाग जातो. बघा,
6ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 2 आणि 3 ने भाग जातो तिला 6 ने सुद्धा भाग जातो. तर सगळ्यांनी जर लिहिले असेल 6ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो तिला 6 ने भाग जातो, किंवा कोणत्याही समसंख्येला 3 ने भाग गेला तर 6 ने पण जातो. Divisibility test of 6. If given number is divisible by 2 and 3, then the number is also divisible by 6. If any, किंवा दुसरी काय आहे? If any even number divisible by 3, then the number is divisible by 6. येते का लक्षात सर्वांना? सर ते दोन्ही डिव्हिजिबल टेस्ट राईट आहेत का? येस काय सर. शिकायू? दोन्हीचे दोन डिव्हिजिबिलिटी टेस्ट राईट आहेत का? त्या संख्येला 2 ने पण भाग गेला पाहिजे आणि 3 ने पण भाग गेला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बघा, आता तुम्हाला ती मी नाही. आधी त्या मुलांना सांगितलं होतं की सपोज या ठिकाणी हा एक उदाहरण आहे बघा, 69,522. ते नाही सर. तू हा. दोन डिव्हिजिबल टेस्ट लिहिलेत ना, त्यातली दुसरी पण राईट आहे का? नाही, 6ची कसोटी आहे. 6च्या 2 कसोट्या आहेत. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2. आपलं 6. दोन्हीतलं एक केलं तरी आपलं आन्सर राईट येतं का? हो, दोन्ही म्हणजे ओके. तुम्हाला पद्धत वेगवेगळी आहे समजून सांगायची, बाकी कसोटी काही वेगळी नाहीये. दोन्हीचा अर्थ एकच होतो. आलं का लक्षात? या अर्थामध्ये बदल नाही. येस. मिनिंग सेम आहे, फक्त देताना वेगळं दिलं आहे. ओके. लिहून घ्या लागलं. तर माझं लिहून झालं. ओके. तर सर्वांसाठी झालं सर. ओके. आता बघा, सर्वांसाठी एक सूचना आहे. उद्या शुक्रवार आहे, बरोबर आहे की नाही? आणि उद्या येस. बघा, उद्या संध्याकाळी बैलपोळा आहे, त्यामुळे उद्या आपला संध्याकाळचा क्लास होणार नाही. उद्या क्लासला सुट्टी असेल. परवा शनिवार आहे, शनिवारी तर आपली सुट्टीच असते. रविवारी मात्र पेपर होईल आपल्या क्लासचा. लक्षात ठेवा, जेवढं तुम्हाला आतापर्यंत शिकवलं आहे त्यावर आधारित हा पेपर असेल. चला आता पुढे बघा. 69,522 या संख्येला 6 ने भाग जातो का नाही हे कसं शोधणार? तर बघा, हा नंबर बघा 2 आणि 3 ने आधी डिवाइड होतोय की नाही ते बघा. असं समजा की तुम्हाला मी सांगितलं होतं की आधी जे मुलं त्यांना माहिती आहे, मी आधी सांगितलं होतं की जर समजा लग्न करायचं असेल तर लग्नासाठी 2 व्यक्तींची परमिशन आवश्यक असते. कोणाची? तर नवरदेव आणि नवरी दोघांची आवश्यक असते, बरोबर नाही? तरच लग्न होतं, अदरवाईज होतं का? नाही. सेम इथेच उदाहरणात आहे. या उदाहरणात काय आहे तर बघा, जर हा नंबर 6 ने डिवाइड करायचा असेल ना, तर या ठिकाणी काय करावं लागेल? तुम्हाला 2 ची परमिशन घ्यावी लागेल. आता 2 ची परमिशन घ्यायची असेल तर 2 काय सांगतो की माझ्या युनिट प्लेसला काय पाहिजे? त्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 असेल तरच तो नंबर 2 ने डिवाइड होईल. आणि 3 काय सांगतो की नंबरची जी काय ऍडिशन आहे ती ऍडिशन काय पाहिजे? 3 च्या टेबलमध्ये पाहिजे, बरोबर नाही? 3 ने म्हणजे ऍडिशन 3 ने डिवाइड होणारी असली पाहिजे, बरोबर? ऍडिशन इज डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे. जर 3 ने भाग गेला
तरच काय होतं, त्या संपूर्ण संख्येला भाग जातो. आता इथे बघा 2 ने डिवाइड होण्यासाठी सगळ्यात आधी काय करावं लागेल बरं? हा नंबर 2 ने डिवाइड होतोय की नाही बघा, त्यासाठी काय करावं लागेल? तर बघा नंबरच्या युनिट प्लेसला बघा 2 आहे का? आहे, म्हणून हा नंबर काय होईल? 2 ने डिवाइड होतो. आता 3 ची टेस्ट काय सांगते? नंबरची ऍडिशन 3 ने डिवाइड होणारी पाहिजे. जसं 6 + 9 किती होतात? 15. 15 + 5 20. 20 + 4 24. आता बघा ऍडिशन 24 झाली आहे. 24 3 ने डिवाइड होतो का? होतो. आणि नवरदेव पण तयार आहे, नवरी पण तयार आहे, म्हणजे इथे काय होईल? लग्नाला काही अडचण नाही, म्हणून 6 ने पण डिवाइड होईल. लक्षात ठेवा. दुसरं एक उदाहरण आहे, तुम्हाला सोडवायला देतो, तुम्ही सांगायचं आहे. यस सर. डिवाइड होतो किंवा नाही, तुम्ही सांगायचं आहे. नो सर. हो नो सर. नो सर. का नाही? नो नो नाही. होतो पण 3 ने नाही होत. सर 2 ने होतो पण 3 ने नाही होत. नो सर. बघा या ठिकाणी आपल्याला जर डिवाइड करायचं असेल तर 2 ने पण डिवाइड झाला पाहिजे आणि 3 ने पण झाला पाहिजे. इथे युनिट प्लेसला 0 आहे, म्हणून काय होतो? 2 ने डिवाइड होतो. पण 3 ने होतो का? जसं बघा 5 + 1 6, 6 + 3 किती? 9. 9 + 2 11. नंबरची ऍडिशन जी आहे ती ऍडिशन 11 झाली, त्यामुळे हा नंबर 3 ने पण डिवाइड होणार. हे बघा 2 ने डिवाइड होतो, पण या नंबरची ऍडिशन जी आहे ती ऍडिशन काय आहे? 5 + 1 6, 6 + 3 9. 9 + 2 11. 11 3 ने डिवाइड होत नाही, म्हणून हा नंबर 6 ने डिवाइड होणार नाही. ओके, अजून एक उदाहरण घेऊया. 15,920 डिवाइड होतो किंवा नाही, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर लिहू शकता. ओके, $15,920 is divisible by 6 or not, एवढंच सांगायचं आहे. मग आता आपल्याला 6 ने डिवाइड करायचं असेल तर काय करावं लागेल? आधी 2 ने डिवाइड होतोय का ते बघा, नंतर 3 ने डिवाइड होतोय का ते बघा, आणि मग 6 ने डिवाइड करून सांगा. बघा 0 आहे युनिट प्लेसला, त्यामुळे 2 ने तर डिवाइड होईल, पण 3 ने डिवाइड होण्यासाठी नंबरची ऍडिशन करा. 5 + 1 6, 6 + 9 15. 15 + 2 17. ऍडिशन 17 आली, त्यामुळे हा नंबर 3 ने डिवाइड होणार नाही. बघा डिवाइड होत नाही. चला 21,000 डिवाइड कशाने होतो? 6 ने होतो का? तुम्हीच सांगायचं आता. यस, व्हेरी गुड. हा नंबर 6 ने डिवाइड होतो, कारण का? तर या नंबर्सला बघा युनिट प्लेसला काय आहे, तर पहिली कंडिशन जी आहे ती अशी आहे की हा नंबर इवन आहे, म्हणजे समसंख्या आहे. बरोबर, इट्स या नंबरची ऍडिशन केली तर ती येते 2 + 1 3 येते, आणि तुमचा जो काही 3 आहे तो काय आहे? डिवाइड होत असल्यामुळे हा नंबर काय होईल? डिवाइड होईल. तुम्हाला मी आता या कसोट्यांवर आधारित काही प्रश्न आहे ते डायरेक्टली व्हॉट्सअपलाच पाठवतो. ठिकाणी आज आपण इथे
थांबूया.